नमस्कार, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आहे किंक्रांत। तर किंक्रांती दिवशी सुवासिनींची ओटी भरली जाते। तर आपण जे संक्रांती दिवशी वाण तयार करतो ना, तर त्याच वाणाने ओटी भरतात। तर इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि काल संक्रांत झाली, तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते। तर त्या दिवशी ही अशी ओटी भरायची असते सुवासिनींना बोलून। आपण जे काही त्यांना लुटण्यासाठी आणलेलं असतं, म्हणजे आपण काहीतरी एक वस्तू आणून त्यांना प्रत्येक सुवासिनींना देतो, ती वस्तू चुडे, पान, सुपारी आणि हे आपण वाणाचं सामान तयार केलेलं, हळदी कुंकू आणि तीळ साखर देऊन त्यांची ओटी भरली जाते। तर त्यांची आज किंक्रांती दिवशी ओटी भरून नंतरच आपण जेवायचं असतं, तोपर्यंत आपला उपवास असतो। तर इथे सगळ्याजणी आलेल्या आहेत आणि सगळ्यांची मी हळदी कुंकू लावून ओटी भरून घेते आणि सगळ्यांनी मस्त असे उखाणे पण घेतलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। सुवासिनींच्या ओट्या भरून झालेल्या आहेत। तर आता उखाणे चांदीच्या पेटीला सोन्याची खाली नसतात सायलेची मोठ्या आवाजात घ्यायचं। राजहंस पकडू चलत होते वनाला, राहुल रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला। घ्या हसत आता। चांदीच्या कपात खडीसाखरेचे खडे, कैलासरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी। पुढेच्या दिवशी अजून तिथं तसंच केलं यांनी। साधू संत येते घरा, पंचमी, दिवाळी, दसरा, संतोषावांचा चेहरा नेहमीच असतो हसरा। पाण्याच्या हंड्यावर फुलाचे झाकण, अंबरीशीच्या हातात सोन्याचे डोके। आता माझा उखाणा। काचेच्या ग्लासात पाणी शुभ्र दही आणि उद्धरावांची माझ्या मंगळसूत्राला सही। भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत हे तिन्ही पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तर नक्की तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का, तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करतात, तेही मला कमेंटमध्ये